मराठी श्रवण कथा भाग 2. कथाकार अमिताभ. कथा सल. सादर करते पद्माकर तामगाडगे. सर्व दृष्टीने विचार करून शेवटी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नागपूरला न जाता अमरावतीला विदर्भ महाविद्यालयातच जावे हे निश्चित केले. अर्थात यामागे माझी स्वतःची अशी कारणमीमांसा होती, काही विश्लेषण होतं आणि तसंच काही कॅल्क्युलेशन. आणि तरीही या महाविद्यालयाची मला एवढी ओढ का, हे मला अजूनही कळू शकले नाही. 4 वर्षापूर्वी मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी पूर्वीची काहीही माहिती नसताना मी आलो ते इथंच. याला पूर्व ऋणानुबंध म्हणायचे काय? काय असेल ते असो, मी विदर्भ महाविद्यालयाच्या प्रेमातच पडलो म्हणा ना. गोष्टी रूल्स आणि रेग्युलेशन्स प्रमाणे घडल्या तर, आणि जर कोणी मध्येच काडी केली नाही तर माझे कॅल्क्युलेशन. फिजिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनचा प्रश्नच नव्हता. माझा खरा प्रॉब्लेम होता तो राहण्याचा. मी वेस्ट हॉस्टेलमध्ये 4 वर्ष घालवले. तेव्हा तेथील अंतर्गत परिस्थिती, वातावरण परिचयाचे. किशोर भगत तेथेच होता, आमच्याच जुन्या रूममध्ये. पूर्वी मी अनेकांना आश्रय दिला होता, आता माझ्यावरती पाळी आली होती. माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तोपर्यंत कसे तरी दिवस काढायचे होते. पण आम्हालाही पाण्यात पाहणारे, पण मित्रत्वाच्या पोशाखात वावरणारे होतेच. त्यांनी सुपरिटेंडेंटकडे चुगली खाल्ली. आता त्यांचे रात्री चेकिंगसाठी राऊंड्स चालू झालते आणि आमचा लपंडाव सुरू झाला. तसा अशा तऱ्हेने दिवस काढणारा मी काही एकटाच नव्हतो. माझ्यासारखे अनेक होते, यापूर्वीही होते, पण त्यावेळी मी त्यांच्या मागे नव्हते. ते असे चेसिंग. सुपरिटेंडेंट त्यावेळीही हेच होते. ते समोरच्या व्हरांड्यातून येत असले तर मी मागच्या रांगेतील एखाद्या खोलीत जाई आणि मागील खोल्यात आले तर पुढे. तशा माझ्या खोल्याही ठरलेल्या होत्या. एकदा तर चक्क संडासातच दडी मारावी लागली होती. आता कुठली तरी तड लावणे अत्यावश्यक होतं. असं फार दिवस पुलान करणं शक्यच नव्हतं. मी पोस्ट ग्रॅज्युएटचा विद्यार्थी म्हणून हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नव्हती, कारण हे हॉस्टेल फक्त ग्रॅज्युएटपर्यंतच्याच विद्यार्थ्यांसाठी होतं. पण असं असलं तरीही मात्र याच सुपरिटेंडेंटने सुन्न पवार, जोशी, देशपांडे, जाजू आदी पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांना याच वसतिगृहात आत्तापर्यंत निरनिराळ्या वर्षी कोणत्या ना कोणत्या खोल्यात, प्रसंगी काही स्पेशल राखीव खोल्यात ॲडजस्ट केलं होतं. आश्चर्य म्हणजे माझ्या तुलनेत त्यांची आर्थिक परिस्थिती कितीतरी पटीने चांगली होती. माझा एकच दोष होता, मी सुन्न पवार, जोशी, देशपांडे वा जाजू यांच्यापैकी नव्हतो. माझ्या गतीला पारावर नव्हती. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती तेव्हा मागील वर्षीच्या स्कॉलरशिपमधून जे पैसे वाचवले होते त्यापैकी आता माझ्याकडे फक्त 150 रुपये शिल्लक उरले होते. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कॉलरशिपचे पैसे जेव्हा केव्हा 4-6 महिन्यांनी पदरात पडतील तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे पुरवायचे होते. मुळात ती स्कॉलरशिप तुटपुंजी, त्यातून मी डे स्कॉलर म्हणून मिळणारी स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी वा गव्हर्नमेंट हॉस्टेलपेक्षा महिना 10 रुपये कमी. घरी काही वडिलोपार्जित बापजाद्यांची कमाई नव्हती, की मायबाप तालेवार नव्हते, की त्यांना खिसा भरून पगार नव्हता, तर टाकलं कार्डनं मागवली मनी ऑर्डर. तेव्हा जे काय भागवायचं ते या स्कॉलरशिपच्याच पैशातून. नाहीतर मी भाड्याची खोली शोधायला लागलो. ती कॉलेजपासून जवळ हवी आणि माझ्या बजेटमध्ये बसणारी हवी. त्यावेळी VMVच्या पोस्टात एक पोस्ट मास्तर होते, देशमुख त्यांचे नाव. गेली 4 वर्ष ते मला पाहत होते. माझी स्थिती त्यांच्यापासून लपून नव्हती. शेवटी मनी ऑर्डरच्या फॉर्मवर सही घेऊन पैसे तेच मोजून देत.
माझ्याविषयी ते बरीच आस्था दाखवीत. एकदा म्हणून मी त्यांना माझी अडचण सांगितली आणि माझ्या मर्यादासुद्धा. हे देशमुख कॉलेज कॅम्पसला लागून असलेल्या भिवापूरकर नगरात राहत. त्यांनी सांगितलं की आमच्या आवाक्यात बसणारी खोली तिकडे नाही. तेव्हा मी खूप निराश झालो. आता दिवस कसे काढावे? पण देशमुखांनी एक दुसरी सूचना दिली. तेव्हा माझी आशा पुन्हा पालवली. ते म्हणाले, माझ्या 2 खोल्या आहेत. वाटते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी मदत करावी, म्हणून या खोल्या थोड्या नॉमिनल भाड्यानं गरजू विद्यार्थ्याला देतो. 2-4 दिवसात होईल एक खोली खाली. तो विद्यार्थी दुसरीकडे कुठेतरी जातो आहे. मला तुमच्याविषयी खूप काहीतरी वाटते. तुम्हाला मदत करावी. तुम्ही बघा, जमत असेल तर. भाडं अगदी नॉमिनल आहे, तुमच्या बजेटमध्ये बसते. बघा आणि काय ते ठरवा आणि सांगा मला. पण लवकर. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात, आणि मी गरजू होतो. मला प्रथम पाठ टेकायला जागा हवी होती. मी देशमुखांची ऑफर तत्काळ काही न बघता, न चौकशी करता स्वीकारली. त्यामागे नाही म्हटलं तरी थोडा विश्वास होताच. देशमुखांची खोली चांगली असणार, त्यांच्या राहत्या घरातच. तेव्हा इतर गोष्टींची म्हणजे संडास, बाथरूम वगैरेंची सोय अर्थात असणारच. पण बऱ्याचदा प्रत्यक्ष कल्पिता पलीकडचे असते. त्याचा मला येथे अनुभव आला. ही माझी भाड्याची खोली म्हणजे देशमुखांचे स्वयंपाकघरच होते. या सलग स्वयंपाकघराच्या खोलीचे मध्ये कुडाचे पार्टेशन घालून 2 भाग केले होते. एकात होते स्वयंपाकघर आणि दुसऱ्यात मी. पार्टिशनचा कूड उंचीला होता ठेंगू, पूर्ण छप्पराला टेकत नव्हता, आणि पलीकडच्या स्टोचा, चुलीचा किंवा कोळशाच्या शेगडीचा धूर पार्टिशनवर टांग टाकून आमच्याकडे स्वच्छंद आणि राजरोसपणे हक्कानं वावरत होता. आणि खोली भरून मन भरलं की आमच्याच दाराने बहिर्गमन करीत होता. आणि पलीकडच्या स्वयंपाकघराचे बाहेरचे दार आणि आमच्या खोलीचे एकुलते एक दार यांचे असे काही संगनमत होते की वाऱ्यानं चुकून सुद्धा आमच्या दाराची कीर ओलांडण्याचा मूर्खपणा केला नाही. आत यायचे असेल की वाजत गाजत त्या दाराने आत शिरे. पण बाहेर पडताना पलीकडचा उडणारा केर कचरा, धूर, चुलीवरच्या नाना पदार्थांचे कधी जडके खमंग वास घेऊन आमच्या मागल्या दारानं पोबारा करे. जणू हा काही वन वे ट्रॅफिक होता. पार्टिशनच्या पलीकडे छपराला एक बल्ब होता, 40 वॅटचा. आमच्या बाजूला पार्टिशनच्या थोडे अलीकडे त्याचेच एक्सटेन्शन होते. आमच्या खोलीतील या इलेक्ट्रिकल्स बल्बचाही पॉवर 40चा. धुरानं काळवंडलेल्या आणि कोडिष्टकांच्या जाळ्यांनी ग्रासलेल्या छताला लोंबकळणाऱ्या या 40 वॅटच्या बल्बचा उजेड मुसळधार पावसात पातळ कापडाच्या छत्रीतून पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर पडावे तसा जमिनीवर झिरपे. आणि हा उजेड पुस्तकांवर अल्लद टिपून आम्ही पोस्ट ग्रॅज्युएटचा अभ्यास करीत होतो. देशमुखांची जेवण संपली. देशमुखीण बाईंची झाकझूक झाली की माझघरात जाण्यापूर्वी त्या स्वयंपाकघरातील दिव्याचे बटन ऑफ करीत. त्यांचे काम संपलेले असे. दिव्याची उपयुक्तताही संपलेली असे. तिकडे बटन ऑफ होताच आम्ही खोलीतील आणि आमच्या भविष्यातील काळोखात बुडवून जाऊ. आता सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरे. याच खोलीत नंतर माझा मित्र गझनफर अली खान पार्टनर म्हणून आला. खानची माझी BSc पासून पार्टनरशिप. एकाच वर्गात आणि हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत रूम नंबर 26. त्याने फिजिक्समध्ये ॲडमिशन मॅनेज केल्यामुळे ही पार्टनरशिप कंटिन्यू झाली. यात माझा फायदा असा होता की माझा भाड्याचा खर्च निम्म्याने कमी झाला. खानजवळ गादी होती, खाट होती. ती त्यानं दाराच्या भिंतीशी समांतर टाकली होती.
खाटेमुळे खोली अगदी पीक अवरमध्ये लोकलचा डब्बा जसा पॅसेंजर्सनी खच्चून भरतो तशी शिगोशिग भरली होती. माझ्याजवळ खाटही नव्हती आणि गादीही, आणि असती तरी ती आता नसती बसली, कारण तेथे एका वेळी फक्त एकच खाट मावू शकत होती. तेव्हा माझे अंथरूण दाराच्या समोरचा जो कवाडांचा चिंचोळा पट्टा होता तेथे टाकीत असे. माझी सतरंजी पसरल्यानंतर उरलेल्या मागच्या भिंतीलगतच आणि खाटेच्या समोरचा जो भाग असे तेथे माझी पुस्तकांची पेटी असे. ह्या पेटीचा टेबलासारखा आम्ही उपयोग करीत होतो. मी झोपलो की डोकं मागच्या भिंतीवर आदळे आणि पाय सरळ ताणले तर समोरच्या दारावर आपटत. तेव्हा अंगाची घडी करूनच झोपावं लागे. अमरावतीची थंडी माझ्याजवळची सुती चादर थोपवू शकत नसे. तेव्हा प्रसंगी पाय पोटाशी घेऊन अंगाची मुटकुटी करून झोपायची केलेली सवय आता उपयुक्त ठरली होती. पाऊस जोराचा आला की आमच्या डोक्यावरचे छप्पर बुडात चिंधी घातलेल्या मडक्यातून पाणी ठिबकावे तसे गळे. छपराचा काळा कुट्ट विवसा या गळणाऱ्या पाण्यात मिसळे. हे पाणी कपड्यांवर पडले तर त्याचे पिवळे डाग पडत आणि कितीही धुतले तरी कपडा फाटल्याशिवाय जात नसत. समजून उमजून गळावे तसे 2 जागी गळे. पहिली जागा होती दारापासून हातभर अंतरावर, त्यामुळे माझं अंथरूण अर्धवटच पसरावं लागे. दुसरी जागा खोलीच्या बरोबर मध्ये, म्हणजे माझी ट्रंकनी खाट यांच्यामध्ये. पावसामुळे खाली जमिनीला ओल येई. खाली अंथरलेली चादर चामट होई. अंग टाकता क्षणीच हा चामटपणा जाणवे. बराच वेळ पडून राहिल्यानंतर शरीरातील उष्णतेमुळे चादरीचा तेवढाच भाग उबदार होई. जाणवणाऱ्या चामटपणाची तीव्रता कमी होई आणि अशीच केव्हा तरी झोप लागे. एकंदर परिस्थितीची कधी कधी खूप चीड येई, संताप येई, वैताग येई. खोलीच्या भिंतीच्या विटांवर बुक्क्या हाणो हातोड्यासारख्या. बुक्क्या जोरात हाणल्या की भिंतीची एखादी मधलीच वीट निखळून अलगद बाहेर पडे. या तयार झालेल्या छिद्रावर खोलीला नसलेल्या खिडकीची उणीव भरून काढो. गरज संपली की वीट पुन्हा पूर्ववत लावून भिंत जैसे थे. माझा बराच भ्रमनिरास झाला होता. देशमुखांच्या कमी भाड्याच्या उपकारामागचे रहस्य आता उलगडत होते. त्यांच्या घरी कमोडचा संडास होता. दारात उभे राहिले नि नजर वळवली तर नेमकी त्याच्या मागील बाजूवर म्हणजे कमोडवर पडे इतका तो दारासमोर होता. त्याच्याच पलीकडे त्यांचे पक्के स्नानगृह होते. भाडेकरूंनी त्यांचा उपभोग घेण्याचे मनात सुद्धा आणायचे नव्हते. ते त्यांचे त्यांनी पाहून घ्यायचे. देशमुखांवर ती जबाबदारी नव्हती. त्यांना त्याचे काहीच सोयर सुतक नव्हते. भिवापूरकर नगरात भाड्याने देण्याच्या मुख्य उद्देशाने आणि विशेषतः विद्यार्थी भाडेकरू लक्षात ठेवून अनेकांनी आपापल्या जागेवर बंगले, घर वा खोल्या बांधायला घेतल्या होत्या. ह्या बांधकामावर काम करणाऱ्यांनी तेथेच आपल्या तात्पुरत्या डेरे राहुट्या ठोकल्या होत्या. बाजूच्या गवळीवाड्यात कुठले आले संडास? विदर्भ महाविद्यालय आणि शहर यांना जोडणारा आणि भिवापूरकर नगरातून जाणारा मुख्य रस्ता म्हणजे कॉटन मार्केट रोड, त्याच्या कडेला खंत्या खणलेल्या. तेव्हा गवळीवाड्यातल्या आणि भिवापूरकर नगरातील अशा रहिवाशांनी या रोडच्या बाजूच्या खंत्यांच्या खड्ड्यांची हागणदारी केली होती. आता काय करावं, कसं करावं, यातून मार्ग कसा काढायचा? आम्ही येण्यापूर्वीच आमचा वास आजूबाजूला पसरला होता. तर मग हो MSc हो हुशार हात कुठं. आणि उण्यापुऱ्या 4.5-5 फूट उंचीच्या देशमुखांची छोटेखानी छाती अभिमानानं लोहाराच्या भात्याप्रमाणे हातभर फुगली होती. मुळात भिवापूरकर नगरात विद्यार्थ्यांचा भरणा खूप आणि आम्ही कॉलेजच्या निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असल्यामुळे
आम्हास ओळखणारे अनेक खरी मख्खी इथंच होती. आयुष्यात तो दिवस आणि प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कितीही विसर म्हटलं तरी आठवण झाली की अजून अंगावर शहारी येतात. मान लाजे शर्मेनं खाली जाते. आज इतके दिवस झाले तरी तो प्रसंग आत्ताच घडला इतका ताजा वाटतो. त्या दिवशी मी उठलो तेव्हा भगभकीत उजाडले होते. उठल्याबरोबर प्रथम संडासला जाण्याची माझी सवय. बाहेर येऊन पाहतो तो ओपन एअर संडास माझीच वाट पाहत. भिवापूरकर नगरवासी, गौरीपूरवासी सडकेच्या कडेनं खंत्याच्या खड्ड्यांचे काने कोपरे धरून उकिडवे, कानावर हात देऊन. तिकडे जाण्या येण्याचा रस्ता माझ्या खोलीच्या बाजूनेच. जाणारे टमरेलात पाणी भरून लगबगीनं जात होते. येणारे रिकामे होऊन रिकामे टमरेल हलवीत निश्चिंत मनानं परतत होते. जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रिया होत्या, पुरुष होते, सान होते, थोर होते. स्त्री विभाग वेगळा, पुरुष विभाग वेगळा अशी कुठेच विभागणी नव्हती. जो तो आपापल्या सोयीनुसार खंत्याचा कानाकोपरा जवळ करीत होता. ज्यानं त्यानं फक्त आपापल्या स्वतःपुरतंच पाहायचं. आजूबाजूला दुसरं कुणी नाही असंच समजायचं आपण फक्त एकटेच आहोत इथं. आणि हाच भाव होता साऱ्यांच्या नजरेत. आमच्या खऱ्या कसोटीची वेळ पुढेच होती. मी देशमुखांच्याच दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या भाडेकरूकडून टमरेल मागितले. त्या सद्गृहस्थाने टमरेलात पाणी सुद्धा भरून दिले. मी ते घेतले आणि निघालो. कुणाला दिसू नये, कुणी ओळखू नये, ओळख दाखवू नये म्हणून मी टॉवेल डोक्यावर टाकून तोंडावर बराच खाली घुमटासारखा ओढला होता. छाती धडधडत होती, मनात धाकधूक वाटत होती, शरम वाटत होती. वास्तविक मला यात नवीन नाविन्यपूर्ण असे काहीच नव्हते. माझ्या घरी सेफ्टी संडास नव्हते, माझ्या वस्तीतही नव्हते. आम्ही सारेच हागणदारीत जात होतो. तेथे असे कधीच वाटले नाही. सगळं कसं अगदी नॉर्मल असते. पण ते माझे गाव असते माझी वस्ती. तेथे सर्वच हागणदारीत जातात. तो एक त्या जीवनाचा भाग झालेला असतो. इथं तसं नाही. इथं विभागणी आहे, जे इथल्या जीवनाचा भाग झालेले नाही. इथं मी पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी आहे. तिथं मला तसं कोणी समजत नाही, आणि समजलं तरी मी त्यांच्यातलाच एक आहे. ही कुठेतरी भावना असतेच. इथं माझं वेगळं अस्तित्व आयडेंटिफाईड झालेलं आहे. मुख्य म्हणजे इथल्या जीवनाची लाईफस्टाईल. मी खाली मान घालून चालतो. दुरूनच एक खंती हेरतो. एक कोपरा निवडतो आणि खाली बसतो. आणि थोड्या वेळाने मागे बांगड्यांचा आवाज जाणवतो. माझ्या छातीत धस्त होते. मी हळूच चोरून बघतो. मागे 2 स्त्रिया बसलेल्या, गवडीवाड्याच्या. माझ्या अस्तित्वाची त्यांना जाणीवच नसावी. आता काय करावं मला काहीच सुचत नसतं. एकीकडे लाज, शरम, एकीकडे भीती. माझी अर्धी संडासच रोखली, जिरली. विचार करतो उठावं न दुसरीकडे जावं का. मी तोंडावरील टॉवेल सांभाळीत हळूच उठतो. चिनपट घेतो आणि ओणव्याने पुढे सरकणार तो. मॉर्निंग कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थिनींची, लेक्चरर्सची रीघ लागते. दुपारी एरवी निर्जन व शांत भासणारा हा रोड आता सायकलींनी, रिक्षांनी गजबजतो. तुरळक पायी जाणारेही असतात, पण बहुतेक पायी जाणारे देशमुखांच्या घराजवळून जाणारा शॉर्टकटच पसंत करतात. मनात धाकधूक असते. कुणी पाहत तर नाही ना, कुणी पाहू नये, कुणाचं चुकूनही लक्ष जाऊ नये अशी मनातल्या मनात उजळणी चाललेली. मी चोरट्या नजरेनं सडकेचा अंदाज घेतो. बॉटनीची पुष्पा आणि आमची सहपाठी मीना, आमच्या क्वीन, अनेक आपली लाईन ज्यांच्यावर मारतात त्या सायकलीवरून जात होत्या. सकाळी प्रॅक्टिकल असते. त्यांची नजर, बापरे. मी मटकन पुन्हा खाली बसतो. चिनपटातलं पाणी हिंदळतं, उसळतं. लाज, शरम. मला मेल्यातून मेलं होतं. मुझे काटो तो खून नाही. स्नान कुठं, कसे? विहिरीतून पाणी, पाण्यासाठी बाल्टी. हॉस्टेलची वर्षे बरीच होती. हे प्रॉब्लेम पूर्वी कधी उपस्थितच झाले नव्हते. पण आत्ता नंबर 2च्या भाडेकरूनं निकट जाणले.
तात्पुरती भागवले सहकार्याचा हात, पण स्नान बाथरूम कुठं आहे? 4 हातावर मांडलेला हा 1.5 बाय 1.5चा फरशीचा दगड म्हणजे बाथरूम की आंघोळीचा दगड, आणि त्याला आडोसा स्नान असं उघड्यावरच. या बाजूच्या शॉर्टकटनं कॉलेजात जाणारी पोरं पोरी प्राध्यापक जाताना बघतायत, आणि या दगडावर बसून मी उघड्यावर आंघोळ करतोय. हे सर्व सहन करायला पाहिजे, सवय करायला हवी, कळ सोसायला हवी. निदान फेवरेबल रिझल्ट लागेपर्यंत तरी. दुसरा पर्याय नाही. पर्याय नाहीत असे नाही, पण ते कॅल्क्युलेशनमध्ये बजेटमध्ये बसत नव्हते. हीच तर गोम होती. यातून मार्ग कसा काढावा खूप विचार केला. डोक्याची शीर ठणकत होती. शेवटी ठरवले, भल्या पहाटे उठायचे, संडास स्नान तेव्हाच उरकायचे. अंधारातच सडकेवरील दिव्यांचा उजेड पुरे. उशीर झाला नि उजाडले. त्या दिवशी इकडील सर्व कार्यक्रम बंद. मग सोटा दुपट्टा घ्यायचा, वह्या पुस्तकेही घ्यायची, आणि कॉलेजला जायच्या तयारीनिशी निघायचे. थेट गाठायचे वेस्ट हॉस्टेल. किशोरची खोली, सारा जामानिमा तिथं उतरायचा. सकाळचे तुंबलेले कार्यक्रम इथे आटोपायचे, पुन्हा तयार व्हायचे आणि मग कॉलेज. कार्यक्रम असा ठरला. दिनचर्या चालू झाली. माझे सर्व कॅल्क्युलेशन होते ते दक्षिणा फेलोशिप संबंधी. दक्षिणा फेलोशिप होती हुशार आणि मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी. पेशव्यांनी म्हणे ती सुरू केली. खरे खोटे माहीत नव्हते, पण व्हीएमव्हीत दक्षिणा फेलोशिप हे एक बडप्रस्थ होतं. ते एक हुशारीचं, मेरिटचं आणि सन्मानाचं प्रतीकच समजलं जात होतं. दक्षिणा फेलोचा दर्जा जवळजवळ लेक्चररचा समजला जायचा. वेळ प्रसंगी त्यांना प्री युनिव्हर्सिटीची प्रॅक्टिकल सुद्धा घ्यायला सांगण्यात येई. सर्वत्र त्यांचा मान सन्मान होता. सर्वत्र क्रेडिट होते. विशेष सवलती देण्यात येत. हॉस्टेल प्रिफेस्ट म्हणून त्यांनी नेमणूक होई. तो आणखी एक जास्तीचा दर्जा होता, मान होता. विद्यार्थी जगतात हे विशेषत्वाने जाणवे. हॉस्टेल सुप्रिटेंडेंट नंतर हॉस्टेलमध्ये करता करविता प्रिफेक्टच. त्याला स्पेशल आणि प्रशस्त स्वतंत्र खोली, रूम रेंट, लाईट चार्ज नव्हता. हा जास्तीचा बोनस म्हणा हवं तर. पण मूळ फेलोशिपची रक्कमही चांगलीच होती. पण तरीही त्या रकमेची किंमत महत्त्वाची नव्हती. मूल्य होते ते नावाचे. महत्त्व होते ते दक्षिणा फेलो म्हणवून घ्यायचे. ही यादी कधी एकदा जाहीर होते इकडे माझी 5 तत्वे लागली होती. कारण त्याशिवाय सध्या रिकाम्या असलेल्या जागांपैकी एक प्रिफेक्टशिप मिळणार नव्हती. आणि प्रिफेक्टशिप नाही तर हॉस्टेल नाही, आणि हॉस्टेल नाही तर पुढच्या भवितव्याची कल्पनाच करवत नव्हती. हे सर्व सांभाळून अभ्यास करणार कसा? आणि अभ्यास झाला नाही तर क्लास, आणि क्लास नाही तर छे. क्लास नाही म्हणजे निव्वळ पास होण्यात काही अर्थ नव्हता. निव्वळ पास होणे व नापास होणे दोन्हीला माझ्या लेखी सारखाच अर्थ. मी झगडत होतो ते सर्वात टॉप राहण्यासाठी. आणि एक दिवस डॉक्टर खेरांनी बोलवून सांगितलं, यू गॉट दक्षिणा फेलोशिप, यू आर सिलेक्टेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. ते फिजिक्सचे हेड होते आणि म्हणून दक्षिणा फेलोशिप कमिटीचे मेंबर. या स्कॉलरशिपसाठी अर्ज वगैरे करायची भानगडच नव्हती. हेड ऑफ द डिपार्टमेंट मेरिट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची नावं पाठवीत. कमिटी त्यातून निवडीत. मी कसे बसे थँक्स सर म्हणालो. मला अर्थातच आनंद झाला होता. फेलोशिपबाबतचे माझे गणित अगदी बरोबर निघाले होते. आता माझ्या साध्याला साध्य करण्यासाठी ज्या वातावरणाची अत्यंत आवश्यकता मला भासत होती ती मिळवण्यासाठी साधन मिळाले होते. फेलोशिपसाठी तरी मला न्याय दिला गेला होता. मी ज्यांच्यासाठी ड्यू होतो ते न मागता मिळाले होते. हेही एक प्रकारचे यशच. माझे मूल्य सिद्ध झाले होते. ही एक ऐतिहासिक नोंद होती. विदर्भ महाविद्यालयाच्या आणि महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातही दलित वर्गातील विद्यार्थ्याला, त्यातून सायन्सच्या आणि त्यातून फिजिक्सच्या दक्षिणा फेलोचा हा मान प्रथमच मिळत होता. किशोर भगत, गझनफर अली खान, अरविंद देशमुख या माझ्या मित्रांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना आसमान ठेंगणं झालं. भगत आणि खान म्हणाले सुद्धा, चल मामा को बोल, वो प्रिफेक्ट की रूम साफ करने को, हम वहां आते हैं. मला तेव्हा खूपच आशा होती. एकतर मी आता दक्षिणा फेलो होतो, दुसरे
रिझर्वेशनमध्येही बसत होतो. तेव्हा आता मला नाकारणे शक्यच नव्हते. आम्हा सर्वांनाच तसे वाटत होते. माझी केस स्वतःच स्ट्रॉंग होती. आम्ही आमच्याच आनंदात मशगूल होतो. आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आता आमचा न्याय हक्क डावलला जाणार म्हणून, आमचा विश्वासघात होणार म्हणून. आम्ही तसा विचारच करू शकत नव्हतो, करीत नव्हतो. त्यांच्या सदसद विवेकबुद्धीवर, त्यांच्या न्यायदानावर सर्वस्वी विसंबून होतो, विश्वासून होतो. आणि आम्ही सावध झालो तेव्हा फार उशीर झाला होता. आमच्या विश्वासाला केव्हाच तडा गेला होता. चक्री फिरली होती. पडद्यामागे केव्हाच कट शिजला होता. न्यायदेवतेने उघड्या डोळ्यांवर काळे कातडे ओढले होते आणि तिच्या हातातील तराजूचे पारडे ते चुकले होते दक्षिणा फेलोशिप अडविण्यास. आता पुन्हा अशा चुकीची पुनरावृत्ती नको होती. काय वाटेल ते झालं तरी दलितांना पूर्ण समाधान कधी मिळू द्यायचंच नसतं. शेड्यूल कास्टचा प्रिफेक्ट ही कल्पनाच करवत नाही. ही कल्पना पटण्यासारखी, रुजण्यासारखी आणि पचण्यासारखी नव्हेच. एससीचा प्रिफेक्ट म्हणजे हॉस्टेलच्या आजवरच्या इतिहासावर काळिमा फासणे, हॉस्टेलच्या आजवरच्या कोऱ्या करकरीत इतिहासाच्या पानावर त्यांचा ठसा उमटविणे. हे तो न घडेच की. मी प्राचार्यांची भेट घेता, डॉक्टर खातीब असतात प्राचार्य, ते लगेच हॉस्टेल सुप्रिटेंडंटच्या नावाने चिठ्ठी देतात. ही मे बी अपॉइंटेड ॲज ए प्रिफेक्ट. ती घेऊन मी वेस्ट हॉस्टेलच्या सुप्रिटेंडेंट, क्षीरसागर त्याचं नाव, यांच्याकडे जातो. पान सुपारीचा तोबरा त्यांनी नुकताच तोंडात भरलेला असतो. तोंडातील थुंकी जिभेवर झेलत झेलत बोलतात, आय एम रिअली सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी खायला द्यायचं ठरवलं, पण नाफडे आले तर त्यांना घ्यावं लागेल. हा नाफडे सिनियर लेक्चरर नाफडेंचा भाऊ. तो हॉस्टेलमध्ये केव्हाच नव्हता आणि काय खऱ्या अर्थाने मेरिटच्या वजाबाकीत तोही बसला नसता. पण हे ठरविणार कोण? मी आता विचारात पडतो. म्हणतो, पण माझी निकड सर्वात अधिक आहे. शिवाय मी एससी. ओठावर सुपरिचित छद्मी स्मित ठेवीत मामा एखादं गुपित सांगावं तसं म्हणतात. ईस्ट हॉस्टेलला का जात नाही? तिथं आहे जागा. मी या हॉस्टेलचा एक्स हॉस्टेलर. प्राचार्यांची ऑर्डर दाखवूनही या क्षीरसागर नावाच्या सुप्रिटेंडेंटने माझी वाट लावली. प्रथम ग्रासे मग शिका. प्राध्यापक क्षीरसागरांशी वाद घालण्यात आता काही अर्थ नव्हता. त्यांना माझ्याविषयी आपुलकीही नव्हती ना जिव्हाळाही. असण्याचे कारणही नव्हते. मी काही जोशी देशपांडे नव्हतो, की जाजूही नव्हतो, की आत्ताचा काळे. आणि हेच सत्य होते, बाकी सब झूट. मी ईस्ट हॉस्टेलचे सुप्रिटेंडेंट, फिलॉसॉफीचे लेक्चरर प्राध्यापक अकोलकर यांच्याकडे जातो. प्राचार्यांची ऑर्डर त्यांना दाखवतो. ते डोळ्यांवर चष्मा चढवत चिठ्ठीवरचं माझं नाव वाचतात. मग माझ्याकडे मोर्चा वळवून आपला डबल कॉन्केव्ह लेन्सचा चष्मा, त्याची दांडी धरून डोळ्यांवर पुन्हा पुन्हा बसवीत मला खालपासून वरपर्यंत न्हाडतात. पुन्हा चिठ्ठी वाचतात. त्यांचा चेहरा इस्त्री केल्याप्रमाणे होतो. कोरड्या ठण्ण आणि निर्लेप आवाजात ते विचारतात, तुम्ही तेच ना, मुसलमान विद्यार्थ्याबरोबर राहात? काय त्याचं नाव? GN. मी तत्परतेनं आठवण करून देतो. BScला रूम पार्टनर होता माझा. मनातील आशेचा अंकुर थोडासा ओलावतो. असं म्हणजे तुम्ही त्या मुसलमानाचे साथीदार? अकोलकरांनी हे अशा काही टोनिंग्समध्ये विचारले की थोड्या वेळापूर्वी निर्माण झालेला आशेचा अंकुर एकदम विस्तव पडून करपून गेला. तुम्ही पूर्वी वेस्ट हॉस्टेलमध्ये होता ना, मग आता का नाही जात तिकडे? तिकडेही तर आहे ना जागा. ते अंग झटकून आता टोलवा टोलवी करीत होते. गेलो होतो, त्यांनी आपणाकडे पाठवलं. का? त्यांनी काय ॲक्सेप्ट नाही केलं? अकोलकर डावपेच टाकत होते, शब्दात पकडत होते, डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न करीत होते. ते काळेला ॲक्सेप्ट करणार म्हणाले. मी सत्य सांगून टाकले. मग मी का घेऊ तुम्हाला? मी सुद्धा घेईन, मला हवा तो. त्यांच्या शब्दात आता निर्धार येत होता. पण
माझे काय? मी पुन्हा एकदा माझी दर्द कहाणी जमेल तेवढी गहिवरून आणि हृदयाला पाझर वगैरे फुटेल अशा शब्दात कथन केले. ते जराही ढळले नाही, चळले नाही, तसेच राहिले. कोरडेने निर्लेप म्हणाले, मी काय करू? वेस्ट हॉस्टेलच्या सुपरिटेंडेंटना सांगा. पण सर, प्रिन्सिपलांनी मला अपॉइंटमेंट करावी अशी चिठ्ठी दिली. शिवाय मी रिझर्वेशनमध्ये. मी प्राचार्यांच्या चिठ्ठीचा व SCच्या रिझर्वेशनचा हवाला देत होतो. ते जरा वेळ गप्प राहिले. थंडगार ही शांतता अतिशय बोचरी होती. करपलेला अंकुर पुन्हा, पण ती ठरली वादळापूर्वीची शांतता. फार बोललात, जाता. मी तुम्हाला प्रिफेक्ट म्हणून ऍक्सेप्ट करू शकत नाही. त्यांनी आपला निर्णय ठामपणे सांगितला. रिझर्वेशन असू नये. देअर इज नो रिझर्वेशन. रिझर्वेशन मी मानित नाही. आणि प्रिन्सिपलांचे मला काही एक सांगू नका. सांगा त्यांना हवं तर. जा आता तुम्ही. मला धक्के देऊन बाहेर घालवायचेच तेवढे बाकी ठेवले होते. माझा अर्ज, विनंत्या, कैफियत, सारे पालथ्या घागरीवर पाणी, सारे प्रयत्न मातीमोल. दगडालाही घाम फुटला असता, पण हे पाणावले नाही. पाणावणारच नव्हते. काय करावे मला सुचेना. माझा न्याय, हक्क तेही हे देत नव्हते. याचा धागा माझ्या पुढील करिअरशी होता हे जसे मी जाणत होतो, तसेच सुपरिटेंडेंट अकोलकर आणि क्षीरसागर हेही समजून उमजून होते. त्यामुळं ज्या कारणांसाठी मला प्रिफेक्टशिप हवी होती, नेमकी त्याच कारणांसाठी ते मला नाकारित होते. ज्या दक्षिणा फेलोशिपमुळे ही प्रिफेक्टशिप चालत येणार होती, ती फेलोशिप मिळूनही ही प्रिफेक्टशिप माझ्यापासून मात्र दूर पळवली जात होती. यालाही दैव दुर्विलास म्हणावा काय? मी निराश झालो होतो. एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्या परिचयाचे व कॉलेज क्रीडा विश्वातील आणि बॉटनी विषयातील विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक नगरकर यांना भेटलो. अथपासून इतीपर्यंत त्यांना जसं घडलं तसं सांगितलं. नगरकरांचे प्रिन्सिपॉलांकडे वजन होते. ते लगेच मला घेऊन प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेले. प्राध्यापक मोटघरे भेटले. तेही सोबत आले. साहब, ये तो कास्टिझम हुआ. प्राध्यापक नगरकर माझी बाजू मांडीत प्राचार्यांना म्हणाले, इनका तो हक है. कोई कंडीशन ऐसी बाकी नहीं जो ये पूरा नहीं करते. फिर भी इन्हें प्रिफेक्टशिप नहीं देते. ये तो सरासर जुल्म है. आपके होते हुए ऐसा अत्याचार नहीं होना चाहिए. आप इन्हें न्याय दे दो. मैंने तो इन्हें लिख दिया ना. लेकिन सर, वे सुपरिटेंडेंट्स उस पर अमल नहीं करना चाहते. तो अब मैं क्या करूं? प्राचार्य अगतिक होत म्हणाले, मेरे हाथ में लिखने का था, लिख दिया. अब आप उनको मनवा लो. लेकिन सर, वे तो बहुत एडामंड है, मानते ही नहीं. प्राध्यापक नगरकर व मोटघरे प्राचार्यांच्या सत्तेला आणि अस्मितेला आवाहन करीत होते. आप प्रिंसिपल है, आपका अधिकार है. आप उन्हें मानने के लिए बाध्य करें. ये तो आपके ऑर्डर का अपमान है प्रिंसिपल होने के नाते. देखिए, मैंने एक बार लिख दिया है. आप चाहो तो मैं फिर से दोबारा लिख देता हूँ. इससे ज़्यादा मैं और कुछ नहीं कर सकता. मजबूर हूँ. आप उनसे मनवा क्यों नहीं लेते? प्राचार्यांनी शस्त्र खाली ठेवले होते. हॉस्टेलचे प्रॉब्लेम दिवसेंदिवस कसे जटिल होत आहेत आणि सुपरिटेंडेंटवर कसे अवलंबून राहावे लागते याचाच पाढा ते वाचत होते. इसका मतलब तो ये ब्लॅकमेल हो गया. प्राचार्य यावर काहीच बोलले नाही. ते आपलंच घोडं पुढं दामटीत होते. मैं इनके अकेले के लिए मैं नहीं चाहता कोई और प्रॉब्लेम खड़ा हो. प्राध्यापक नगरकरांनी प्राचार्यांना परोपरीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्यांची शिष्टाई निष्फळ ठरली होती. पण खरोखर प्राचार्य असमर्थ होते की त्यांची इच्छा नव्हती? या एकंदर सर्व प्रकाराला काय म्हणावे? प्रशासकीय अस्पृश्यता. रिझर्वेशनचा प्रश्न उपस्थित झाला म्हणजे सदा सर्वदा मेरिटचा डिंडीम पिटणाऱ्यांना आमच्यातील मेरिट का दिसू नये, आणि यदा कदाचित क्वचित दिसला की त्याचा असा गळा घोटायचा. समजा न्यायालयातही गेलं
तरी न्यायाचा कंठशोष करणाऱ्या रामशास्त्र्यांची सदसद विवेक बुद्धी अशा वेळी जातीसाठी माती खाणारच नाही कशावरून. आणि प्रकरण फारच वाढले तर धडा शिकवायला परीक्षेच्या प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेतच त्यांच्याच हाती. मी अवाक, हतबुद्ध. माझ्या इच्छा, आकांक्षा पार धुडीला मिळाल्या होत्या. माझे करिअर, माझे भविष्य, मी ब्रोक झालो होतो. प्रिन्सिपलांची अगतिकता, की नाकर्तेपणा, की प्रशासकीय अस्पृश्यता. मी नगरकरांकडे पाहिले, प्राचार्यांकडे पाहिले. माझ्या हातात असते त्यांच्या सहीची ऑर्डर. मी काहीच पाहत नाही आगापिछा. माझे डोळे असतात संतापानं आणि करिअरला खड्ड्यात ढकलल्यानं डबडबलेले. दातानं ओठ घट्ट दाबून मी आवरणे फुटणारा हुंदका. आणि प्राचार्यांच्या डोळ्यात पाहत बोटांच्या चिमटीत धरून ती ऑर्डर मी टाकतो फाडून टराटरा आणि ते तुकडे त्यांच्या पुढ्यात ठेवून जाण्यासाठी पाठ वळवतो दमदारपणे. मला जाणवते आता मनूचे डोळे आहेत रोखलेले माझ्या पाठीवर.